प्राथमिक शाळा पाटोदा आपल्या शाळेमध्ये आज आपल्या शाळेचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक करण्यासाठी आणि शिक्षकांना मदत करण्यासाठी आपण प्रत्यक्षात मतदान पद्धती कशी असते हे तुम्हाला दाखवून दिलेलं आहे आणि मतदान कशा पद्धतीने केलं जातं जे ग्रामपंचायतचं असेल, जिल्हा परिषदचं असेल, लोकसभेचं असेल, विधानसभेचं असेल, देश पातळीवर, गाव पातळीवर, तालुका जिल्हा पातळीवर कशा पद्धतीने मतदान होतं हे मतदान तुम्हाला माहित नसतं। कारण की मतदान पाहण्याची प्रक्रिया किंवा मतदान करण्याचा अधिकार जो असतो ते 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान करण्याचा अधिकार असतो, परंतु तत्पूर्वी आपल्याला त्याची माहिती असावी किंवा नागरिक शास्त्र चांगल्या पद्धतीने पार पाडेल व शाळेचे कामकाज सुरळीत पार पाडेल। आपण सर्वांनी विश्वास ठेवून मला मुख्यमंत्री पदावर शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री, शालेय पोषण आहार मंत्री, स्वच्छता मंत्री असे अनेक मंत्री पदाचे आज शपथविधी घेण्यात आला आणि त्यांची खाते वाटप करण्यात आली। त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या पदाची जिम्मेदारी, त्यांच्या पदाचे कार्य त्यांना सांगण्यात आले। यापुढे वर्षभर हा सतत राबवणारा उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये अगदी वास्तवप्रमाणे राबविणार आहोत आणि राबविण्यात येणार आहे। तालुका अंबाजोगाई
या शाळेत शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आलेली आहे आणि त्या मंत्रिमंडळातील जे पदं आहेत त्या पदांची निवड करून विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्येक ज्या पदाचं अधिकार काय आहेत, कर्तव्य काय आहेत, जे नागरिक शास्त्रमधून आपण शिकवतो, परंतु त्यांना प्रत्यक्षात त्या कार्याचा अनुभव यावा या दृष्टीनं शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडलं गेलेलं आहे आणि त्यांना त्या कार्याची जाणीव व्हावी या हेतूनं पुढील त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा.